चाकण एमआयडीसीतील कैलास स्टील इंडस्ट्रीयलचे मालक अजय विक्रम सिंह यांच्यावरील गोळीबारानं उद्योग क्षेत्र हादरलं। डोक्यात हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कंपनीच्या आवारातच 2 राऊंड केले फायर। एक गोळी पोटात गेल्यानं अजय विक्रम सिंह गंभीर जखमी। वराळे गावच्या हद्दीतील घटनेनं एमआयडीसीतील उद्योजक भयभीत। कैलास स्टील इंडस्ट्रीयलचे मालक अजय विक्रम सिंह यांचा हल्लेखोरांनी पाठलाग केल्याचं उघड। हल्लेखोरांची रेकी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद। कंपनी परिसरात गिरट्या घातल्याचं झालं स्पष्ट। एमआयडीसीतील दहशतीने चाकण उद्योग नगरी हादरली। गोळीबाराच्या घटनेनं उद्योजकांमध्ये भीती। गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची 5 पथकं हल्लेखोरांच्या मागावर। हल्लेखोरांना पकडण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान। गोळीबाराचा छडा लावणं आणि एमआयडीसी मध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पोलिसांना करावी लागणार कसरत। उसनवारीच्या पैशाची मागणी केली म्हणून बाप लेकांची म्हाळुंगे एमआयडीसीतील सुपरवायझरला बेदम मारहाण। दत्ता लाहुडकार यांची फिर्याद। मधुकर लाहुडकार, शिवशंकर लाहुडकार या बाप लेकांसह सुदामा भाल तळक यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खराबवाडीतील वाघजाई नगर येथील घटना। भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू। शेल पिंपळगाव येथील मार्केट यार्ड समोरील घटना। डोक्यावरून चाक गेल्यानं संजय शिंदे यांचा मृत्यू। परप्रांतीय टेम्पो चालक मोहम्मद हकीउल्ला याला अटक। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी पुढचे 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळवण ते वर्सोली टोल नाका इथून देहू रोड मार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार। मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद राहणार। अतिक्रमण कारवाईच्या धास्तीने राजीवनगर शहरातील वाडा रस्त्यावरील विक्रेते आणि पथारीवाल्यांनी नगर परिषदेच्या आव्हानाला दिला प्रतिसाद। दिवसभर विक्रेते आणि पथारीवाले झाले गायब, पण रस्ता आणि फुटपाथवर वाहन चालकांचा कब्जा। बेशिस्तीचे पुन्हा दर्शन, रस्त्यावर गर्दी कायम। आता पार्किंग वाहनावर कारवाई कोण करणार? पोलीस की नगर परिषद प्रशासन? नवा प्रश्न पुढ्यात।